हाय गाईज, आजच्या मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। काल मी पहिलाच माझा व्हिडिओ टाकला होता, त्याच्यात मला एक फर्स्ट सबस्क्रायबर मिळाला, त्यांचे मी धन्यवाद करते। सांगायचं म्हटलं तर आमच्या दिवसाची सुरुवात गरम पाण्याने होते। तांब्याचा हंडा भरून मी गरम पाणी ठेवते आणि ते नंतर आम्ही सकाळी गरम पाणी करून पितो। आणि तसंही तांब्याच्या हंड्यातलं पाणी सेहतसाठी चांगलं राहतं, तर आम्ही डेली यूजला तांब्याच्या हंड्यातलं पाणी वापरतोय। सकाळी उठलं तर माझ्या मुलीला ना भूक लागते, तिला सकाळीच उठून काहीतरी बनवून द्यावं लागतं। बनवून दिल्यानंतरच बाकीचे कामे हाती घेता येतात। त्यानंतर सकाळी काही कोणाचंही म्हटलं तर नाश्त्याचा विचार येतो। असं रात्री चपात्या थोड्या एक्स्ट्रा झाल्या होत्या, तर मग मी सकाळी तेल लावून गरम करून चहासोबत खायला घेतलं। तेल लावलेल्या चपात्या चहासोबत मस्त लागतात बरं का। पण मग बाकीची कामं आवरली, कामं आवरता आणि 12-12:30ला मुलांची शाळा सुटली। तिला शाळेत घ्यायला गेले, येताना तिला शाळेतून घेऊन आले। तिथे येताना खेळण्याचे दुकान लागते बघ, ते दुकानात मस्त छान छान खेळणी राहतात। तो रोज तिथे थांबतो आणि आधी मला दाखवतो, मम्मी हे बघ ते बघ ते बघ। त्याला म्हटलं चल बा नंतर बघू। नंतर मला आठवलं की मला येताना माझ्या मशीनची सुई तुटलेली आहे आणि एका ताईची मला साडी पण पिको करून द्यायची होती। मग मी ते सामान घेतलं आणि घरी आले। माझं पिठलं पण करायचं बाकी होतं, डाळ बी भिजू घालून ठेवलेली होती। आल्याच्या नंतर मी पिठलं बनवायला घेतलं। पिठल्याची रेसिपी मी तुम्हाला पुढे दिलेली आहे। मस्त कांदा वगैरे चिरून, अद्रक लसूण मिरच्यांची पेस्ट टाकून मी पिठलं बनवून घेतलंय। हे बघा कसं बनतंय। आणि डाळ भिजू घालून पिठलं केलं की छानच लागतं बरं का, आपल्या साध्या बेसन पिठापेक्षा। त्यानंतर पिठलं तयार झालं, त्याला मी वाढून दिलं जेवायला कांदा कैरी सोबत। आणि नंतर पोरीकडे लक्ष दिलं, तर ती मस्त खेळत राहते घरात, धिंगा मस्त तिच्या काही ना काही सुरूच राहतात। आणि दुसरी मुलगी म्हटलं माझी, तर तिची शाळा 2:30ला सुट्टी, मग तिला सुद्धा घ्यायला जावं लागतं। तिकडून आली की थोडी दुपारच होऊन जाते कामं आवरता। मग आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।